आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। नमस्कार। होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। माऊलीची आळंदी, या आळंदीमध्येच आहोत आणि इथे पद्मावती रोड या ठिकाणी जाऊन आज आपण भेटणार आहोत सिंधू रामकृष्ण गुंडरे या कुटुंबाला। या कुटुंबाचं वेगळेपण आहे, कारण या कुटुंबाला आज भेटण्यासाठी मी खूप उत्सुक अशासाठी आहे की यंदा माऊलीची पालखी जी निघणार, तो जो माऊलींचा रथ निघणार, त्या रथाचं सारथ्य करण्याचा मान या गुंडरे कुटुंबाला मिळालेला आहे। राजा आणि सर्जा असे ते दोन बैल, हेच ते राजा आणि सर्जा। पूर्ण सेवा घडणार आहे यांच्याकडून ज्ञानेश्वर माऊलींची। हा सगळा प्रवास करणाऱ्या त्या राजा आणि सर्जा या दोघांनाही आदेश बांदेकरचा नमस्कार, या गुंडरे कुटुंबाला नमस्कार आणि हो, माऊलींच्या चरणी तुमच्या सुखासाठी प्रार्थना। चला जाऊन भेटूया गुंडरे कुटुंबाला। नमस्कार नमस्कार। मग आता काय उखाणा घेणार? माऊलीच्या समाधीवर हाल घालते वाकून रामकृष्णांचं नाव घेते तुमचा मांडा। बरं करता, द्या ओळख करून सगळे। हे माझे मालक, नमस्कार। ही माझी बारकी सून, ही माझी मोठी सून, हा माझा बारका मुलगा, ही माझी मोठा मुलगा, ती माझ्या मोठ्या जिराचा मुलगा, ती माझ्या 3 नंबर जिराचा मुलगा, त्याची ती बायको, ती माझी जाव, ती माझी जाव, ती माझी जाव, त्या माझ्या पुतण्या पाठीमागे उभे राहिलेल्या। बोला कुंडली गुरुदेव आर्ट श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। किती मस्त वाटतंय मला, हो की नाही? आधी म्हणजे आपण माऊलीच्या वारीबद्दल, त्या रथाबद्दल गप्पा मारणार, पण त्याआधी माऊली तुमचं बालपण कुठलं? केंदूर केंदूर, हा, शिरूर तालुक्यात। तुमचं बालपण कुठलं? आनंदीत। आळंदीतच। कसं गेलं हो बालपण तुमचं? चांगलं। चांगलं। तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील 4 भाऊ। 4 भाऊ, असं सगळं कुटुंब। आई बाबा काय करायचे तुमचे? शेतीच करायची। शेती। कुठे? आळंदीमध्ये? आनंद। मग आता मला सांगा, तुमचं गाव आणि तुमचं गाव खूप लांब आहे ना? हो, लांबी। पण मग आता जसं ऑनलाईन वगैरे लग्न जमतं, तसं तुमचं काही झालं नसेल? नाही तसं काही नाही। आम्ही एका मिरीला पाहिलं पण नव्हतं लग्न। हा, काय म्हणाला? पाहिलं पण नव्हतं आम्ही एका मिरीला, त्या टायमाला तो काळ नव्हता, असे आमचे ते मोठे दीर सांगत होते। अच्छा, तो काळ वेगळा होता ना। आई वडिलांनी ठरवायचं, जो मुलगा ठरवतील त्याच्यावर जाऊन लग्न करायचं, हो की नाही? म्हणून तुम्ही म्हणाल, किती वर्ष झाली हो लग्नाला? तरी 40 वर्ष। 40 वर्ष झालं। यंदा माऊलीच्या रथाला बैल जोडले जाणार, माऊलीचा रथ निघणार, हे सगळं म्हणजे हे भाग्याचंच आहे असं मी म्हणतो। कारण ही सेवा करायला मिळणं यापेक्षा वेगळं दुसरं काय आहे आजच्या या जगात? कसं काय, याबद्दल कधीपासून ही संधी मिळते की दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी असतं? कसं असतं? नाही, दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या। यापूर्वी तुम्हाला हा मान कधी मिळाला होता? मिळालाच नव्हता, कधीच नाही। पण काय असते ती पद्धत? काय? फॉर्म भरून द्यायचं आणि त्याच्यावरून त्या 7 जणांच्या सह्या लागत आहेत। 7 जणांची समिती, ती समिती त्या अर्जाचा निवड करते। बर। आणि ते ठरवतात मग मान कोणाला द्यायचा। त्याच्यामध्ये 4, 5, 6 असे अर्ज असतात बाकीच्या लोकांचे बी, त्यातून त्या 7 जणांनी निवडायचा ना हा मान यंदाच्या वर्षी कोणाला द्यायचा।
पण मला सांगा, मग हे बैल तुमच्याकडचेच असतात, घरातले बैल असतात की तुम्ही खास त्यासाठी वेगळे बैल घेऊन- नाही, विकत घेतले आम्ही आता. वेगळेच आणावं लागते. आणि कुठून आणता मग हे बैल? आता हे सातारून आणलेले आहेत. साताऱ्यावर. हा, 2 मालकाचे 2 आहेत, शेतकऱ्याचेच. म्हणजे आपण खरेदी जे केले ते 2 मालकाचे 2 केले ना. आणि मग तो रथ चालवण्याचा मान तुमच्या घराला मिळाला. हो. बरोबर. हा. आणि पूर्ण म्हणजे इकडनं पंढरपूर पर्यंत. आणि आणि परत पंढरपूर पासून आळंदी पर्यंत. अच्छा. पण मग खूप ज्या दिवशी हे कळलं त्या दिवशी खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. हा, खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. आमची इच्छाच पूर्ण झाली. आम्ही आयुष्यभर शेती केलेली. इतकी वर्ष शेती केली, हा. हो की नाही? अरे, जगाचं लक्ष ज्या माऊलींच्या रथाकडे लागलेलं आहे, त्या माऊलीला पंढरीच्या भेटीला घेऊन जायचं आळंदीवरून आणि पुन्हा मुक्कामी घेऊन यायचं, आणि ते करण्याचं भाग्य या घराला मिळालेलं आहे. या घरात मला यायला मिळालं, मग माझं केवढं मोठं भाग्य आहे. तुमच्या दोघांमध्ये रागावतं कोण जास्त? हा, मी जास्त रागवते. काय हसत हसत सांगितलं. बरं, आता तुमच्या घरात तुमच्या सुना किती? 2. कुठल्या कुठल्या? ही आणि ही. मोठी कुठली येतली? ही मोठी आहे. ही मोठी, लहान आहे. ही लहान. जरा माईक द्या त्यांच्या. तुमचं कुठलं माहेर? केंदूर पाबळ. आज भाजीच आहे मी आता त्यांची. बरं, घरातल्या घरात सगळं चांगलं. तुम्ही माहेर? जातेगाव. जातेगाव. इथून किती लांब आहे? 30 किलोमीटर. आज ह्या दोघांना बक्षीस तुम्हाला दोघींनी मिळवून द्यायची आहे ना? हो. हा, हो. बघूया आज काय करता तुम्ही ते. थांबा. घरामध्ये आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. 4 चिठ्ठ्या जर तुम्ही त्या शोधून आणल्या 1 मिनिटामध्ये, चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आणून या ठिकाणी सासू सासऱ्यांना भेट देणार का? बघूया या खेळात. वेळ 1 मिनिटाची. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. वेळ सुरू झाली. कांदा मुळा भाजी. मोठ्याने वाचा. कपाळी टिळा केशरी गंध, विठ्ठला तुझा मला छंद. सांगा. जीवा शिवाची पहिलं जोड, मोठ्याने. जीवा शिवाची पहिलं जोड. 20 सेकंद राहिली आहेत. शिवाजी महाराजांच्या गडाच्या किल्ल्यावर. किल्ला 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 वरती. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. शेवटी जी काय उडी मारली आहेत ना तुम्ही, माऊली, मला वारी पूर्ण करायची आहे. पण सासूबाई आणि सासऱ्यांना बक्षीस मिळवून देण्यासाठी जी काय धावपळ केली आहे, अभिनंदन माऊली, अभिनंदन. हे तुम्हाला मिळालं चांदीचं नाणं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला. चांदीची तुळस द्या त्यांच्याकडे. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा या घरामध्ये आलेली आहे. आणि माऊलीनं मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट होत. बोला पुंडली. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष झाले. 9 वर्ष लग्नाला झाली. 9 वर्षापूर्वी या घरात येताना काय टेन्शन होतं किंवा आता कसं वाटतंय? तसं पाहिलं तर काही टेन्शन नव्हतं. सगळे सांभाळून घेणारच होते. त्याच्यामुळं उलट त्यांनीच आम्हाला सांभाळून घेतलं. जे काही जमलं नाही ना आम्हाला, नवीन नवीन भीती वाटते ना प्रत्येक गोष्टी करायची, बदल होतो, त्याच्यामुळे त्यांनी सांभाळून घेतलं. तुमच्या बाबतीत काय झालं? माझं तर आत्याचंच घर होतं. मला सगळ्यांचा स्वभाव वगैरे माहिती होता. कसा आहे स्वभाव प्रत्येक? सगळ्यांचं छान आहे. आणि मिस्टर तुमचे कसा आहे स्वभाव?
खूप छान हा? खूप छान. हे आज टीव्हीवर सांगायला सांगितलंय. नाही टीव्हीवर नाही आहे ते सांगते. आहे एकदम चांगला आहे. स्वभाव आहे. तुमचं कसं काय, म्हणजे तुम्ही लहानपणापासून एकमेकांना भेटत होता? नाही तसं काहीच नव्हतं. हा. म्हणजे ते मामाकडे यायचे राहायचे, म्हणजे आमचं असं नातं तर होतच, पण असं प्रेम वगैरे काय तसा प्रकार नव्हता. तुम्ही सगळे इकडे आहात, मी काय बोललो का प्रेमाबद्दल? एका शब्दाने बोललो का? पण मग मनात कोणाच्या आलं आधी? नाही तसं म्हणजे आत्या आमच्या नेहमीच म्हणायच्या हा. की मला एकतरी भावाची मुलगी करायची. बरोबर. तर मग आत्यांनी आमच्या वडिलांना विचारलं की मला मुलगी देशील का म्हणून. तर मग म्हटले हो देईल ना. तुमच्या मनात आधी काही आलं? काही नव्हतं. त्यांच्या नाही मला माहित नाही. तुमच्या मनात होतं का? नाही नाही तसं काही नव्हतं. तुमच्या मनात नव्हतं तर केलं कशाला? तर मला तुमच्यापैकी कोण सांगेल की हा जो वारीचा प्रवास आहे इथून निघाल्यापासून कसा असणार आहे, टप्प्याटप्प्याने कोण बोलणार? प्रथमतः आळंदीमध्ये 6 तारखेला प्रस्थानचा कार्यक्रम असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातून पालखी निघते, ते आजोळ घरामध्ये मुक्कामाला असते. आजोळ घरात मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 तारखेला 7 जुलैला इथून पालखी 6 वाजता बरोबर 6 वाजता निघते. आणि 6 वाजता निघाल्यानंतर इथे विश्रांतवाडी आहे ना, तिथे एक दुपारचा म्हणजे हॉल्ट असतो जरा. बरोबर. तिथून मग पुण्यामध्ये मुक्कामाला जातात. म्हणजे ज्ञानेश्वर पादुका वगैरे जे आहेत ते तिथे ते मुक्कामाला पालखी राहते. पुण्यामध्ये पालखींचा 2 दिवस मुक्काम असतो. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला 6 वाजता हा करणा होत असतो पालखीचा. करणा झाल्यानंतर रथ तयार असतो आणि पालखी निघते. सर्व दिंड्या निघतात त्याच्याबरोबर. असा हा प्रवास असतो. त्याच्यानंतर मग सासवड आहे, सासवडला जाते. सासवडला मुक्काम 2 मुक्काम आहेत. असे पुढं जेजुरी आहे, वाल्ला आहे. हे प्रत्येक एक मुक्काम आहे. आता मोठा टप्पा म्हटलं तर आळंदी ते पुणा आणि पुणा ते सासवड असे हे 2च टप्पे जरा मोठे प्रवासामधले. बाकीचे सगळे टप्पे छोटे छोटे आहेत, त्यामुळे काही त्रास नाही. आता इथं वारी करताना एक भावनेच्या याच्यातून माणसं येत असतात, भावनेतून की एक माऊलींची भावना जी आहे, इतके वयस्कर माणसं असतात, असं वाटतं की ही बाई किंवा हा पुरुष ही वारी करू शकणार नाही, पण ती अशी सुद्धा असणारी लोक वारी करतात. कारण की काय आहे, त्यांना ती माऊली शक्ती देते आणि त्या शक्तीच्या जोरावर ते जातात. वारी पण पूर्ण होते, त्यांची इच्छा पूर्ण होती आणि पंढरीला पाऊल लागल्यानंतर ते एक मोठं समाधान असतं. आणि कसं झालेलं आहे, आता आमच्या घरात आम्ही 4 भाऊ आहेत. आम्ही सगळे शेतकरी आहोत आणि शेती करता करता सगळ्यांची आवड आहे की आपली रथाला बैल जावा म्हणून. पण 1 महिन्याचा पिरियड असतो आणि महिन्याच्या पिरियडमध्ये ते बैल सांभाळणं, त्यांना चारा पाणी करणं, संध्याकाळी पालखी सोडल्यानंतर ज्या गावात मुक्काम असेल त्या ठिकाणी गरम पाण्याने ते बैलांचे पाय शेकणे, त्यांना तेल वगैरे लावणे, मालिश करणे, त्यांना पिठाचे गोळे असतात, गव्हाच्या पिठाचे गोळे असतात, ते गोळे तेल लावून ते गोळे चारणे, त्यांना ते वैरण चारणे. बैल आजारी असतो, काय कमी जास्त होते तब्येत, त्यावेळेला डॉक्टर सुद्धा बरोबर असतो. असा प्रवास हा असतो, सुखकर असतो आणि जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था असते. बरोबर. सगळी काळजी तुम्ही आता सगळे भावंड तुमचं कुटुंब घेणार? कुटुंब घेणार, पूर्ण कुटुंब घेणार. हे किती छान, मस्त. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आता या दोघी बक्षीसच देतात का मिळून बघूया. चित्र काढायचंय, काढणार का? पहिलं चित्र कोण काढणार तुम्हा दोघींपैकी? मी काढते. तुम्ही या इकडे. कुठलं चित्र हे? बघा, 4 सासूबाईंना बक्षीस मिळून द्यायचंय तुम्हाला. आषाढीपर्यंत होईल का? ओळखलं काय आहे? अभिनंदन. हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस. डबल काढू का?
हे ज्यांचं आहे त्यांनी सांभाळा. काय काढलंय? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. 2 बक्षीस म्हणजे आता हे 1000 रुपयाचं बक्षीस. बोलू नका. माझ्याकडे काय बघ. त्यांच्याकडे द्या पेन. मला वाटलं आता वाजवताय का काय. चला अभिनंदन, हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. चला दोघींना व्हेरी गुड. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. घ्या दोघी. अभिनंदन. बोला पुन्हा एकदा. चला, तुमच्याबद्दल तुमच्या जाऊबाई ज्या आहेत 3, त्या काय बोलतात ते मला ऐकायचंय. त्या मोठ्या का? हा, त्या मोठ्या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा यांच्याबद्दल. छान आहे स्वभाव. अजून काय सांगायचंय? सल्ला द्यायचाय? नाही नाही. मी गेल्यावर ऐकायला लागेल. नाही, तसं नाही. दुसऱ्या जाऊबाईंकडे द्या. चांगली आहे, छान आहे, माझ्या पाठची आहे ती. हो, ते 1 नंबर, ह्या 2 नंबर, मी 3, ती 4. 4. यांनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे की अजून काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सगळं ठीक आहे, चांगली आहे ती. आम्ही म्हटलं त्या वाईट आहे म्हणून. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? 40 वर्ष या घरात राहत आहे, ही संधी मिळालेली, कुणाची मागा? आमच्या मोठ्या जावायची. हो का हो? अशीच. आता काय क्षमा मागायची? असं गंमत म्हणून कोणी क्षमा मागतात का? बरं, काही हरकत नाही, पण मोठ्या जाऊबाईंची तुम्ही क्षमा मागितली. तुम्हाला काय बोलायला आवडेल आज या कार्यक्रमात? एकदम आनंद झालेला आहे. आनंद आहे. पुढच्या पिढीला काय सांगणार? पुढल्या पिढीला बी असाच आनंद मिळावा, असंच हीच इच्छा आहे माऊलींचं. इतका छान मान मिळालेला आहे यंदाचा. माऊलीची पालखी, त्या पालखीचं सारथ्य करण्याचा सन्मान या घराला मिळालेला आहे. या घराला नमस्कार. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना, आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही माऊली तुमच्या कुटुंबासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. पैठणीची पिशवी हातात घेतल्याबरोबर सगळ्या सुनांचे डोळे मोठे झालेले, कारण आपापसात ठरवून घेतलेलं आहे पिशवी फक्त त्यांच्याकडे, पैठणी यांच्याकडे. आणि माऊलीला या आनंदाच्या प्रसंगी मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. सगळे आनंदात राहा, हसत राहा, असं म्हणत या प्रवासाला सुरुवात करूया. आणि सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करण्यासाठी, त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी हा प्रवास आता पंढरीच्या दिशेने निघतो आहे. आशीर्वाद घेतो तुम्हा सगळ्यांचा. आणि आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही